नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण शब्द माझे ही कविता इयत्ता तिसरीतली पहिली कविता आज आपण अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे शब्द माझे आणि कवी आहे सूर्यकांत मालुसरे. तर आज आपण याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. आपल्या कवितेचं नाव काय आहे? शब्द माझे. पहिल्यांदा लिहिलं आहे की ऐका, म्हणा, वाचा. तर आता आपण म्हणूया पहिल्यांदा आणि नंतर त्याचं मी स्पष्टीकरण करून सांगते. देवा तुला नमस्कार, जोडून या दोन्ही कर, तूच देशी सारे काही, तुझ विन कोणी नाही. तुझे जग किती छान, त्यात रमे माझे मन, सूर्य चंद्र तारे सारे, सुगंधित तुझे वारे. मन माझे रिझविती, फुले मझ सुखविती. देवा तुझी कृपा किती, शब्द माझे गीत गाती. आपले कवी कोण आहेत? सूर्यकांत मालुसरे. बघा आता या चित्रामध्ये काय दिसतंय, तर इकडे सूर्य उगवलेला आहे. इथे एक शाळा दिसते. शाळा दिसते का? इथं शिक्षक लोक आहेत. इथे शाळेचे शिपाई काका पण आहे, दिसतात का? बघा इथं सर्व मुलं प्रार्थनेमध्ये सकाळी बसलेली आहेत. बघा सूर्य कसा अर्धाच उगवलेला आहे ना, तर सकाळची शाळा आहे त्यांची. मध्यान्ह झाली आहे का? नाही. बघा मुलं हात जोडून प्रार्थनेसाठी डोळे बंद करून, डोळे उघडे आहेत का? नाही, डोळे बंद आहेत त्यांचे. हात जोडून प्रार्थनेसाठी बसलेले आहे. म्हणजे ही प्रार्थना ते कुणाला करतात? देवाला करतात. बघा सुंदर असं फुलांचं झाड आहे. सर्व शिक्षक आहेत. मुलं बसलेत प्रार्थनेला. तर आता आपण याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. देवा तुला नमस्कार, जोडून या दोन्ही कर. बघा मुलं म्हणतात की देवा तुला नमस्कार, आम्ही दोन्ही हात तुमच्यासमोर जोडत आहोत. दोन्ही हात. दोन्ही कर म्हणजे करचा अर्थ काय आहे? हात. कर म्हणजे हात. तूच देशी सारे काही, तुझ विन कोणी नाही. आम्हाला जे काही जीवनामध्ये मिळत आहे ते सर्व काही तूच देशी. देशी म्हणजे तूच देत आहे आम्हाला सर्व काही. तुझं विन कोणी नाही, तुझ्याशिवाय आम्हाला कोणीही नाही. तुझे जग किती छान, त्यात रमे माझे मन. देवा, मुलं म्हणतात की देवाला, देवा हे तुझे जग किती छान आहे, त्यात माझं मन हे रमून गेलेलं आहे. म्हणजे मला त्या जगामध्ये प्रसन्न वाटत आहे. वाईट वाटत नाही तर प्रसन्न वाटते. रमे म्हणजे माझं मन त्यामध्ये रमून गेलेलं आहे. किती छान आहे हे तुझं जग. सूर्य चंद्र तारे सारे, सुगंधित तुझे वारे. बघा सकाळी आम्हाला उजेड देण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी सूर्य आहे. रात्री चंद्र तारे आहेत आणि सुगंधित वारे आम्हाला ऑक्सिजन मिळण्यासाठी, आम्ही जिवंत राहण्यासाठी सुगंधित वारे तुझे आहे. मन माझे रिझविती, फुले मझ सुखविती. रिझवती म्हणजे काय? माझं मन इथे प्रसन्न आहे. मन माझे रिझवती, प्रसन्न आहे. इथे माझं मन लागत आहे. या जगामध्ये मला प्रसन्न वाटत आहे. फुले मझ सुखविती. फुले मला सुख देतात. त्यांच्याकडे बघितले की त्यांचा रंग, त्यांचा सुहास हे मला कसं सुख देतंय. देवा तुझी कृपा किती, शब्द माझे गीत गाते. देवा तुझी किती कृपा आहे आमच्यावरती, हो की नाही? भरपूर कृपा आहे. तुझ्यामुळे आम्ही जिवंत आहोत. आणि शब्द माझे गीत गाती. हे मी तुला माझ्या शब्दाद्वारे सांगत आहे की मी तुझ्या या जगामध्ये खुश आहे, प्रसन्न आहे. तू जे जे काही निर्माण केले आमच्यासाठी त्यासाठी आमचं हृदय धन्यवादित आहे. शब्द माझे गीत गाते. हे नेहमी माझे शब्द तू जे जे काही केले त्यासाठी गीत गात आहे. तर हे सर्व आपले कवी सूर्यकांत मालुसरे यांनी परमेश्वराजवळ प्रार्थना केलेली आहे आणि हे सर्व मुलं ती प्रार्थना म्हणत आहेत. कशी वाटली आजची कविता तुम्हाला? जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. धन्यवाद.